आणि मी माझ्या लाडक्या बहिणीने सांगू इच्छितो की कुणी कितीही काही विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना बघा 5 वर्षाचा आपला वचननामा असतो आणि यामध्ये टप्प्याटप्प्याने सगळ्या ज्या काही योजना आणि घोषणा ज्या आहेत या पूर्ण करणारं आपलं महायुती सरकार आहे। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही। यापूर्वी काही सरकार होती त्यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली वीज बिल माफ करतो म्हणून, पण निवडून आल्यानंतर विजेची बिलं देखील पाठवली, ह्याचा देखील इतिहास आहे। पण महायुती सरकार जे बोलते ते करून दाखवते। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, जे आम्ही बोललेलो आहोत ते आम्ही करणार आहोत। आणि त्यामुळे विरोधकांनी देखील त्यावेळेस निवडणुकीत खूप या लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घातला, परंतु मी त्यावेळेस म्हणालो होतो निवडणूक काळामध्ये की ज्यांनी खोडा घातलाय, जे कोर्टात गेलेत, त्यांना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस हे सावत्र भावांना लक्षात ठेवा। तुम्ही एवढा लक्षात ठेवलं की त्यांचा साप सुपडाच झाला आणि महायुतीला लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं। आणि म्हणून आज मी बाकी जास्त काही राजकारणात जात नाही, पण आता इकडं पुस्तकाचं गाव आहे, मधाचं गाव आहे, त्या ठिकाणी काय काय नवीन केलंय। शंभूराज, तुमच्या खऱ्या अर्थाने इथं इतिहास आहे आणि प्रतापगड इथे आहे आणि तो देखील ऐतिहासिक आहे। तिथं अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या रावटीचे सोन्याचे कळस आपल्या कापून आणलेले श्री महाबळेश्वराच्या चरणी अर्पण केले असा इतिहास म्हणतो। आणि असा सगळा परिसर आहे, ऐतिहासिक परिसर आहे। या भूमीत छत्रपतींच्या घोड्याच्या टापा दुमदुमलेल्या आहेत। हा ऐतिहासिक सगळा भाग आहे आणि म्हणून इकडे फक्त केवळ पर्यटनाचा उत्सव म्हणून बघा नका, तर ही आपल्या मराठी संस्कृतीची शोकेस आहे, तिचं प्रदर्शन उत्तमच असलं पाहिजे। तर आपण पाहिलेला असेल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी बोललेलं आहे। तर बघा, मागच्या महिन्याचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले असतील। बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलेलं आहे, धन्यवाद म्हणून पाठवलेलं आहे, पैसे जमा होत आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 2 मे पासून हे पैसे जमा होत आहेत। एप्रिल महिन्याचा तुमचा 10वा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। पैसे आलेले असतील तर धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना देखील ही माहिती समजून येणार आहे। तर बघा, तुमचा आता 10वा हप्ता जमा झालेला आहे। एप्रिल महिन्याचे पैसे जमा होत आहेत। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून हे सांगितलेलं होतं की पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल। आता सोमवारपर्यंत या ठिकाणी सर्वांचे पैसे जमा झालेले असतील, ज्यांचे राहिले त्यांचे देखील पैसे या ठिकाणी येऊन जाणार आहेत। कारण की लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी 10वा हप्ता वाटप करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होती। आता लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी खुशखबर दिली। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलं। साताऱ्यातील एका सभेमध्ये ते बोलत होते। आता मे महिन्याचा हप्ता देखील तुमचा कधी जमा होणार आहे, जो की तुमचा 11वा हप्ता असणार आहे, त्याची देखील पुढे माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, एकूण तुमचे आतापर्यंत 13,500 रुपये म्हणजेच 9 हप्ते जमा झाले होते। या ठिकाणी 2 मे पासून तुमचा 10वा हप्ता जमा झालेला आहे, म्हणजे टोटल तुम्हाला आता 15,000 रुपये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण 10 हप्ते जमा झालेले असतील। कोणाकोणाचे 10 हप्ते पूर्ण जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। टोटल 15,000 रुपये आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे भेटलेत की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर आता तुमचा 11वा हप्ता मे महिन्याचा या ठिकाणी भेटणार आहे। तर तुमचे टोटल आता मग या ठिकाणी 16,500 रुपये होणार आहेत। हा महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 100% भेटणार आहे। तो कधीपर्यंत भेटू शकतो बघा, आता सध्या मे महिना चालू आहे, त्याच्याबद्दल काय म्हटलं गेलेलं आहे त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर तुम्हाला
24 तारखेच्या नंतर म्हणजे 26 तारखेपासून 31 मे पर्यंत कधीही पैसे येऊ शकतात का या ठिकाणी? तर बघा, आतापर्यंत जे पण पैसे जमा झालेले आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत. बघू शकता 29 तारीख असेल, 26, 24 तारीख असेल, ह्या तारखांना पैसे जमा झालेले आहेत. फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार होता 30 तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये, परंतु या ठिकाणी आर्थिक कारणास्तव जी आर्थिक प्रक्रिया जी असते किंवा जे बजेट मांडलं गेलेलं होतं, आर्थिक नवीन वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू झालं होतं, त्याच्यामुळे त्याला उशीर झालेला होता. तर आता मे महिन्याचा हप्ता देखील बघा कधीपर्यंत जमा होऊ शकतो, जी न्यूजमध्ये माहिती आली ती आपण बघूयात. बघा, लाडकी बहीण योजनेतून आत्तापासूनचे मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी येणार असा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय. मे महिन्याचा हप्ता देखील असाच लांबणीवर जाणार का एप्रिल महिन्याप्रमाणे असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. तुम्ही याची वाट पाहत असाल मे महिन्याच्या 11व्या हप्त्याबद्दल, तुम्ही वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तुम्हाला आत्ताची याच महिन्यामध्ये एप्रिलचे 1500 रुपये भेटलेले ते देखील तुमचे खर्च झालेले असतील. आता तुम्ही मे महिन्याचा म्हणजे सध्याच्या या हप्त्याची देखील वाट पाहत असाल. तुमचे सर्व पैसे खर्च झालेत का? नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, मे महिन्याचा हप्ता कधी तुमचा जमा होणार आहे? मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो असं न्यूजमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 24 तारखेपासून किंवा 26 मेपासून 31 मेपर्यंत तुम्हाला कधीही तुमचे पैसे जे आहेत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हे जमा होणार आहेत. आता मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी लांबणार का? तर नाही, कारण की एप्रिलचा हप्ता लांबला गेलेला होता, जे की आर्थिक वर्ष चालू झालं होतं, त्यामुळे आर्थिक प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागतो. 7 ते 8 दिवसाची या ठिकाणी प्रोसेस पुढे मागं होती असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे हा हप्ता लांबलेला होता, परंतु मेचा हप्ता तुम्हाला आता वेळेवरती भेटेल. तर बघा, लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि दुसरीकडे आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खुशखबर दिली लाडकी बहीण योजनेबद्दल. लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत असं त्यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे असं त्यांनी म्हटलं. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं असेल, ते लाईव्ह बोलत होते. विरोधकांच्या दाव्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम गोंधळ निर्माण झालेला आहे. मात्र विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. ते साताऱ्यामधून एका सभेमधून बोलत होते. मग यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरतीही भाष्य केलं. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधकांचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार होतं. आमचे सरकार जे काय बोलतं ते करून दाखवतं असं पुढे ते म्हणाले. म्हणजेच 2100 रुपयाबद्दल देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आम्ही जे बोललेलो आहोत ते करून दाखवणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो. टप्प्याटप्प्याने सर्व योजनांची जी पण आश्वासनं दिलेली आहेत जाहीरनाम्यामध्ये ती पूर्ण केली जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2100 रुपयाबद्दलही तुमचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. त्याबद्दल देखील अपडेट आपण पुढं पाहणार आहोत. बघा, एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिली 2100 रुपयाबद्दल. 2100 रुपयाबद्दल आपल्याला माहिती असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी देखील आर्थिक बजेट ज्यावेळेस मांडलं होतं, आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केलेला होता, त्यामध्ये आपल्याला आशा होती की त्यामध्ये निर्णय होईल 2100 रुपयाबद्दलचा, परंतु तो निर्णय झालेला नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की जे आश्वासन दिले आहे त्याप्रमाणे वाढीव रक्कम कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होता. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे की सरकारने कोणतीही योजना बंद केलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सध्या दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही ही रक्कम वाढवून 2100 रुपये देऊ असं आश्वस्त त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला भेटेल. जशी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल तशा पद्धतीने 2100 रुपयाबद्दलचा हे निर्णय घेतला जाणार आहे. 5 वर्षामध्ये कधीही हा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी योग्य ती आर्थिक तजवीज करून या ठिकाणी ही योजना राबवली जाते असं त्यांनी म्हटलं. 2100 रुपये करण्याबद्दलचे या ठिकाणी त्यावरती काम चालू आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. काटकसर करून जे करायचं ते आम्ही करू, सगळ्या योजना सुरू ठेवू, विकासाची कामं करायची आहेत, हे सगळं या ठिकाणी करायचं आहे असं या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. तर महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुमचा मे महिन्याचा हप्ता आणि ही योजना जी आहे ती बंद होणार नाही, पुढे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.